जय गुरु. जय गुरु साहेब. तर आपलं हे संवाद आपले जय गुरु. सुरू होते बरोबर. कोण वाचेल पुढचं? बालकः इथे एवं तर्हि अद्य आकंठं भोजनं भविष्यति. हम्म, हे वाक्य आता घ्यायचंय. होय. सुरुवात करा तुम्ही. एवं म्हणजे तरीच, किंवा तरीही म्हणजे तरी ना. एवं म्हणजे काय? ते जसं अद्य मी म्हणजे तुम्हाला आज, आकंठ म्हणजे आकंठ भोजन होणार आहे. तरी आज म्हणलं तर आकंठ तरी करू भोजन का? हं? पोटभर. हा, बोला. थांब पिलंच थांब. सगळ्यांना एवमचा म्यूट मला करतो लक्षात मी. नाही. म्यूट करतो मी सगळ्यांना. मग तुम्ही परत अनम्यूट करा. हा. हा, बोला पल्लवी ताई, तुम्ही अनम्यूट करून बोला. हा, इथे एवम तुम्हाला मी तर सांगितलं होतं ना मागे. एवम हा एवम सतत युक्ताये 12वा हा अध्याय हा आहे ना. तर तिथे हा एवमचा हा अर्थ काय होतो? असे का? असं. हा, अशा रीतीने हा, असे, असे का? आशारी. हा. हा हा हा, हा. तरीच अशा असं आहे का? रीतीने. तरीच हा. आज हा. पोटभर जेवण होणार आहे. हम्म. तरीही म्हणजे तरीच. हा. तर तरीच. तरी, हा. तर मग असं, तरीही, तर मग. तर मग. हा. हा. ठीक आहे. पुढचं वाचा कोणीतरी पटापट. या माता लोक. हम्म. हेही आकारेच मातुलन. अरे, मामांना बोलाव. मामा बोलावच. सुसिद्धम सर्वान्नम उत्तिष्ठ भोजनार्थम. सर्व अन्न तयार आहे. हम्म. जेवणासाठी उठा. हम्म. बरोबर. जेवणासाठी उठा म्हणजे बाहेर कुठे बसले असतील तर उठा हो. असं. बरोबर. हा. पुढचं वाचा कोणी. सः आगच्छति मातुलः. हम्म. म्हणजे म्हणजे तो मामा आला हा, तो मामा आला असं किंवा होईल ना. ते मामा आले कसंही म्हणजे. हा, तसं. ते मामा. हा. हम्म. झटिती परिवेशय म्हणजे झटकन वाढ. लवकर वाढ. अद्य हा. तू मातु अच्छा लवकर वाढ. ओके. हम्म. अद्य तू मातुलेन सह भोजनं करिष्यामि न तू एकाकी. अद्य म्हणजे आज, तू म्हणजे तर, मामा बरोबर जेवण करेन, ना की एकाकी. म्हणजे एकाकी न करता मी आज मामा सोबत जेवण करेन. हा, एकट्यानं जेवण करता मी मामासोबत आज जेवण करणार आहे. हो, करिष्यामी. हा. करिष्यामी आहे ना, म्हणून मी करेन असं. हा, हे आपलं मातेचं झालं होतं का हे वाक्य? आम अद्य भोजने पुरिका मोदकाश्च संती. झालं होतं का परवाला? नव्हतं नव्हतं नाही. झालं. ते काल म्हणता म्हणता हे झालं, बंद झालं. हा, तर हे मला बालक वाटतं. पर्यंत. हा, बालकान हे दोन वाक्य राहिली होती असं मला वाटतं. आपण रसवंती वगैरे हो ना की. त्याच्यावरतीच थांबलो होतो. वर चर्चा केली हो, होती. हो. बरोबर. हा, तर ते किमर्थम वाच ते विलंब. ते वाचा. पहिलं वाक्य वाचा बालकाचं. तिसरं. किमर्थं विलंबः सञ्जातः किमद्य किमपि वैशिष्ट्यमस्ति भोजने. हम्म. वैशिष्ट्यमस्ति भोजने. तर पहिलं वाक्य हे झालं होतं, झालं होतं ना ते, किमर्थमचं की झालं. कशासाठी वेळ झाला आपण म्हणलं होतं ते. ठीक आहे. हं, मग का पुढचं वेळ झाला. माता माता वाचा. माती. आम अद्य भोजने पुरिकाः मोदकाश्च सन्ति. हम्म. किं न जानामि अद्य तव मातुलः समागतः. ना असंच आहे. हम्म.
सांगा अर्थ जाना सॉरी किम न जानासी अद्य तव मातुलः समागतः. म्हणजे हो, आज जेवणामध्ये पुरी मोदक नाही सॉरी लाडू वगैरे आहेत. हम्म. अ, काय तुला माहित नाही आज तुझा मामा अ, आला आहे आला आहे. येणार आहे. हम्म. आला नाही, येणार नाही, बरोबर. आलेला आहे. सम आगत म्हणजे आलेला आलेला आहे आहे, आलेला आहे. आलेला आहे. हा आला आहे असं मी लिहिलं, हा, आलेला आहे. हा ठीक म्हणजे आहे. भूतकाळ कर्मणी. हम्म. आगतः हम्म. तर स लावलं की काय म्हणजे काय म्हणायचं. सम म्हणजे चांगलं, हा म्हणजे व्यवस्थित आलं, ठासून ठासून सांगतो आपण समागता, आज तुझा मामा आलेला आहे असं. हा हा ओके. हम्म. ठीक आहे, पुढचं दुसरं कोणी वाचा पहिलं वाक्य इथलं. सर मी वाचते. हम्म. माता गृहाण एषा तव स्थाली अपराच एषा त्वां निज मातुलाय देहि. हम्म. गृहाण घेणे का? ते गृहाण हे आज्ञार्थी रूप आहे. गृह्ण हा गृह्णाती म्हणजे घेणे, घे. तर घे. हा. घे. हम्म. एषा म्हणजे ती ही, ही ही थाळी. तव म्हणजे तुझी, थाली इज भोजनाचं ताट. हम्म. मग पण सर पुस्तकात वेगळे आहे इथं. बालक पहिली वाक्य वेगळी आहेत. बालक ते म्हणतो की सोबत आईचं राहायला. बोलणं झाल्यावर ना की एवं तर्हि अद्य अकंठ भोजनम भविष्यती असं आहे या वाक्यानंतर. आम अद्य भोजने पुरिका नंतर. ते झालं आपलं. नाही नाही ते झालं. ते झालंय आपलं. हा, हे वाचा कोणीतरी. हा, ओके तिचा ओके. अर्थ सांगा या वाक्याचा. अपराच एषा हेच सांगायचंय ना सर. होय. हा. हं. सगळे आणि वाक्य पूर्ण. नंतर हम्म. हा हा ही ताम निज मातुलाय देही. ताम म्हणजे तुम्ही का? ताम. काम हे कशाचं काय रूप आहे? मातुलाय दे म्हणजे मामाला दे. हा. हम्म. निज मातुलाय देही. आपल्या मामाला दे. हम्म. हा. गृहाण म्हणजे घेणे. ही नाही, ही तुझी ठीक आहे, एक मिनिट, एक मिनिट. ठीक आहे, मी सांगतो. गृहाण हा. एषा तव स्थाली गृहाण म्हणजे ही तुझी थाळी घे. हं. घे. हा. हा, ही घे तुझी थाळी किंवा असं. ताटली घे म्हणू शकतो ना मराठीत. ठीक आहे ना, ते एकच आहे अर्थ. हा. ताट हा. घे. हा. हा. अपराच एषा आणि ही दुसरी ती आपल्या मामाला दे, आणि ही दुसरी ती आपल्या मामाला दे. ठीक आहे, पुढचं वाचा कोणी दुसरं. तर वाचते मी. हे स्त्रीलिंगी द्विवचन झालं. बालकः मातः शाकासु समीचीनाः सन्ति सुपादयः अपि शोभनाः संजाताः. बालक म्हणतो आई शाकास्तू म्हणजे मला वाटतं भाजी ना सर. भाजी छान भाजी आहे, वगैरे. चांगली आहे. सूप इत्यादी सुपादय म्हणजे सूप इत्यादी सुद्धा छान झाले आहे. हा, सूप म्हणजे हे ना वरण थोडं. किंवा डाळ डाळ ना? डाळ किंवा हा वरण. हा, इथे डाळ किंवा वरण का? मी विसरले होते वाचता ते. वाचताना फक्त उच्चार मी परत एकदा सांगतो कसे ते. बालक मातः शाकास्तु समीचीनाः सन्ति सूपादयः अपि शोभनाः संजाताः. असं. विसर्ग. तर हा, विसर्ग पूर्ण म्हणायचा. तर इथं मातः म्हणजे हे आई, म्हणजे आई. भाज्या तर शाकाहा म्हणजे अनेक बहुवचन आहे, म्हणजे भाजी नाही,
भाज्या तर छान झाल्या आहेत. भाज्या. हम्म. समीचीना सन्ति म्हणजे छान झाल्या आहेत. हा, डाळी वगैरे अनेक सुद्धा, हा, डाळी वगैरे सुद्धा हा खूप हम्म. सुंदर झाल्या आहेत. शोभनीय म्हणजे दिसायला. शोभनीय. असं. हा, पण ते पदार्थ आहे म्हणून मी त्याचं छान असं केलं. हा, ठीक आहे. हा, हरकत नाही. ठीक आहे. किंवा आपण सुंदर म्हणतो ना, सुंदर हा शब्द बऱ्याचदा आपण दिसण्याचा आहे शब्द, सगळ्यासाठी पण तो चालतो. आपण हा, पदार्थांना नाही वापरतो ना, तसं. हा, पुढचं ठीक. वाचा. माता. मी वाचते सर्व. वाच. माता वाच. शाकसूपादिकं वर्णयसि कस्मान्न भक्षयासि मोदकान्. म्हणजे भाजी आणि वरणाचं तर वरणाचं वर्णन चांगलं केलंय. लाडू कस्मान्न म्हणजे नाही कळलं. हम्म. हा, आता इथं शाक सुपादिकम वर्णयसी म्हणजे अं, भाज्या आणि डाळींचं वर्णन करीत आहेस. केलंय असं नाही, करीत आहेस. वर्तमान काळात आहे वर्णयसी. मग ओके सर. हा, मग नंतर कस्मात मोदकान न भक्षयसी. हा, ते सर म्हणजे कसमान नाही ना सर, त्याचं काय? म्हणजे कह पुस्तकात अस्मान कस्मान्न लिहिलं सर. ती काय म्हटलं पुस्तकात काय? संधी संधी कह कस्मान नाही. अस्मान असं लिहिलं कसमान संधी. कस्मान्न दिलंय सर. बरोबर आहे, कस्मान्न भक्षयसि मोदकान्. पण अकस्मात त्याचा न. जर आपण संधी विग्रह जर केला ना, तर हम्म. कस्मात अधिक न बरोबर कस्मान अच्छा. न, तच न होतं. हम्म. हा, म्हणून कस्मान असा शब्द नाहीये कुठेच. हा, कस्मी नाही, हम्म. कस्मान नाहीये शब्द. तर कस्मान कस्मात, न ला न. हा, तला न म्हणून डबल न. कस्मात न हम्म. भक्षयसी. हा, आणि अं, काय मोदक म्हणजे लाडू खात नाहीस का? लाडू कशापासून खात नाहीस असं. कस्मात म्हणजे का 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 बरे, किंवा कशापासून खात नाहीस नाही, असं. लाडू का खातोय असं ना, म्हणजे तू वर्णन तर सगळ्यांचं करतोयस, पण हम्म, लाडूच खातोय. हम्म. नाही नाही, नाही, ते बरोबर. कसमान न बक्षीस. तर मग लाडवांना का खातोयस, म्हणजे लाडू का खातोयस असं होईल ना. अकस्मात न. न आहे. नाही न. हात बघा नाहीये का नाही, लाडू. का नाही का? अच्छा. बघा हा हा न आहे ना. काय, बरोबर. एक 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 लक्षात घ्या. आपल्याला गोळाबेरीज अर्थ शिकायचा नाहीये, आपल्याला शब्दशः अर्थ शिकायचा. हा, हम्म, हम्म, त्यामुळे हम्म, त्यामुळे गोळाबेरीज अर्थाच्या मागे लागू नका. तुम्हाला हम्म, गोळाबेरीज हम्म. अर्थ तर तुम्हाला तसाही कळलेलाच आहे, पण इथं पर्टिक्युलर शब्दाचा कीस काढून अर्थ समजून घ्यायचा, तरच तुमचं संस्कृत सुधारेल. तर इथं काय आहे वाक्य? कस्मात न मोदकान, कस्मान मोदकान न भक्षयसी म्हणजे मोदकान न भक्षयसी. याचा अर्थ काय होतो? मोदकान. तर मोदकान हे काय झालं? बहुवचन. विभक्ती तृतीय काय? द्वितीय. तृतीय हा, द्वितीय बहुवचन. तृतीय नाही, द्वितीय बहुवचन. द्वितीय बहुवचन. मोदका. हा द्वितीय हा बहुवचन. हो. हा, तर आता कस्मान फलां. कस्मान न कस्मान मोदकान न भक्षयसी. हा, काही मोदक आता कस्मान हे काही, या अर्थाचीच आहे. हा, तर किम किंवा काही याचं तर कस्मान झालेलं आहे ते. न भक्षयसी म्हणजे नाही, खाल्ले नाहीस का, खात नाहीस का असं. काही मोदक खात नाहीस का असं. अच्छा. हम्म. आणि मोदकान का बरं झालं द्वितीय? कारण काय खातो? मोदक खातो, म्हणून मोदकान. रामहा रामौ रामान असं. मोदक म्हणजे तो लाडू. हा, तसं रामहा रामौ रामहा रामम रामौ रामान, तसं मोदक. हा, मोदकान म्हणजे द्वितीय बहुवचन. आणि म्हणून त्याचं हम्म. विशेषण आहे म्हणून ते कस्मान झालं. आणि ते न खात नाहीस का असं. समजलं? हम्म. हम्म.
तर त्यामुळे आपण अगदी शब्दशः अर्थ बघायचा. भक्षयसी म्हटलं असेल तर खाल्ले का असं बोलायचं नाही, किंवा खाल्ले नाहीस का, ते खात नाहीस का असंच बोलायचं, कारण ते वर्तमान काळ आहे. हा असं. हम्म. हा. आता पुढचं वाक्य वाचा, कोण प्लीज वाचतंय? संजाताचा अर्थ सांगा ना परत प्लीज. कशाचा? संजातः. हा, तर मग तुम्हाला मी जसं सांगितलं ना, की जातः म्हणजे झाला. हा, जसं आपण जातक म्हणतो. जातक म्हणजे काय? जन्मल्यावर जी कुंडली केली जाते त्याला आपण जातक म्हणतो, नाही का? हा, तर म्हणजे जात म्हणजे झाला. हा, तर जात हा म्हणजे, आणि संजात हा म्हणजे ठासून एखादी गोष्ट जेव्हा मी सांगितलं ना, ठासून सांगायची असते तेव्हा सम हा प्रत्यय उपसर्ग लागतो त्याला. संजाता म्हणजे झालं, म्हणजे छान झाल्या, सुंदर झाल्या असं. जाता म्हणजे भूतकाळ धातू साधित येते, जाता आहे. हं? आणि त्याचं अनेक वचन म्हणून जाता हा, सुपादय हा. हे म्हणजे डाळी वगैरे म्हणून सुपादय हा अपि शोभना हा संजाता हा, छान झाल्या आहेत असं. हं? नुसतं जाता म्हटलं असतं तरी चाललं असतं, पण संजाता म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा आपण ठासून सांगतो तेव्हा त्याला सम हे प्रत्येक उपसर्ग लागतो. बर, थँक्यू. तर कस्मानचे एकदा सांगा ना परत एकदा. हा, तर कस्मान मोदकान न भक्षयसी. तर कस्मान मोदकान, तर इथं किमचं द्वितीय बहुवचन म्हणून कस्मान असं झालं. हम्म. ते कस्मात अधिक अन्न असं नाहीये. नाही नाही नाही, ते मला माझाही गोंधळ झाला ते सांगतो ना. पण इथं हो, कस्मात दोन अन्न आहेत ते, त्यामुळे नाही नाही, कस्मात अधिक न सुद्धा कस्मान न होतं. पण अच्छा. इथं हे द्वितीय असल्यामुळे मी सुद्धा एकदम पंचमी कशापासून म्हणून समजलो होतो, म्हणून मी तेव्हा सुरुवातीला ते बोललो. पण मी जेव्हा मोदकान बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की कस्मान मोदकान, त्यामुळे ती द्वितीय आहे दोन असं, हम्म. द्वितीय बहुवचन असं. नाही तसं नाही, मला विचारायचं होतं की न भक्षयसी म्हणतोय ते न त्या कस्मान मधून डबल नच्या मधला न आहे तो भक्षयसी साठी आहे का? होय, मी तुम्हाला अन्वय सांगितला ना आता. कस्मान हो, मोदकान न भक्षयसी असा प्रश्न होता. हा बरं बरं हा, तर काय बरं बरं बरं, किमचं ठीक आहे. द्वितीय बहुवचन कान झालंय. हा, तस्मात कस्मान पंचमीतील सगळे. पंचमी कान नाही झालंय द्वितीय बहुवचन. हा, कम नाही गौ कान. किमचं पंचमी इथे. नाही नाही, पंचमी तर येतच, पण ते हा, पंचमी कस्मात येतं ना, कस्मान नाही येत. हो, हो, कस्मात. हा, कस्मान म्हणजे कस्मात. कस्मात अधिक न, म्हणजे असं. हा, तसं कस्मातचं होतं. का होईल. पण इथे इथे हा, मला वाटतं की कान आणि कस्मान हे दोन्ही असावं असं आपण बघूया नंतर. कारण हो. कस्मान मोदकान हे, नाही तर मग कशापासून, पंचमीचा इथं अर्थ लागत नाही कस्मानचा. हा, बरोबर आहे ना? पंचमीला हा, काय अर्थ आहे कारण इथं? मग काहीच नाही. हा, काहीच त्यामुळे नाही. कान कान आणि कस्मान हे बहुतेक दोन्ही द्वितीयची रूपं असणार असं. मी आता अगदी इथे पुस्तकात कान आलंय. हो, बरोबर. नाही नाही, कान आणि कस्मान असे हम्म. दोन्ही असतील असं मला वाटतं. हं? अच्छा. बोल. हा, हं. मग सर याचा विग्रह कसा काय करायचा कस्मानचा? हे बघा, कस्मान न हा हम्म, शब्द आहे ना, तर हा संधी आहे. तर हम्म, या संधीची फोड दोन प्रकारांनी येऊ शकते. एक कस्मान अधिक न, किंवा दुसरं हम्म. कस्मात अधिक न. दोन्हीचा संधी हाच होतो. कारण तो जेव्हा न ला जोडला जातो तेव्हा तो डबल न होतो, आणि न ला न जोडला जातो तेव्हा सुद्धा डबल नच होतो. हम्म. पण आता प्रश्न असा आहे की कस्मान हा शब्द घ्यायचा की कस्मात घ्यायचा. तर माझं असं मत आहे की कस्मान हा किमची द्वितीय बहुवचन असली पाहिजे, की जी पुस्तकात कान दिलेलं आहे मला माहिती आहे. पण जसं आपण मह्यम मे, तसं इथं कान आणि हम्म, कस्मान हे हम्म, समानार्थी बहुवचनी शब्द असले पाहिजेत असा माझा समज आहे. हं? तर आपण ते कन्फर्म करूया उद्याला. ठीक आहे. हम्म, हम्म, हा, हम्म. ठीक आहे. आता ओके. पुढे जाऊया आपण. हा, हो. मग हा, पुढचं चौथं वाक्य वाचा. बालकः मोदकेभ्यः शाकादि तिक्तपदार्थेषु
मे अधिक आदर. अधिक आदर. अधिक आदर म्हणजे अधिक आदर म्हणजे अधिक हा प्लस हा आदर. हा हा. बरोबर. बालक म्हणतो की अधिक आदर. मोदकांपेक्षा भाज्या हा. इतरे तिखट पदार्थांमध्ये मला जास्त आदर आहे. आदर आहे आता म्हणा ही किंवा दोन हा, आवडतात म्हणा, हा, किंवा रुची आहे असं. रुची प्रिय आहे. हा प्रिय हा प्रिय प्रिय आहेत या पदार्थांमध्ये मला जास्त रुची आहे असं म्हणता येईल. हा हम्म. हा. हा. आणि आता शाकादी तिक्त पदार्थ हे शुची पण विग्रह शाकादी सांगाल का? शाक हम्म. आदी आदी शाक आदी तिक्त म्हणजे पदार्थ. भाज्या वगैरे तिखट हम्म. पदार्थात असं. तिक्त म्हणजे तिक्त तिखट. का आधी बरं? तिक्त हम्म. तिक्त पदार्थ. हा. तिखट. हा. शाक अधिक आदी अधिक तिक्त हा. पदार्थेषु. हा. हा हा. ठीक आहे सर. तर हे ओके. मागचं वाक्य आणि हे जर एकत्र केलं तर ते कस्मात नच बरोबर वाटतं. का खात नाही, कारण मला तिखट जास्त हम्म. आवडतं. बरोबर. हम्म, असं नव्हे पण हं. ठीक आहे आपण ते बघू उद्या. हा. बघूयात. हो. हा. मातः हम्म. अद्य अत्र समन्ततः रंगावली केन सुविन्यस्ता. केन. केन आई सुविन्यस्ता. आई अद्य आज इथे हं, सर्वत्र हं, अं, रांगोळी इतकी सुरेख हं, कुणी काढली आहे. हं. हा. बरोबर. हम्म. हा. पुढचं वाचा माता. तर वाचू का मी? वाचा. माता कान्या करिष्यति मय्येव सर्वं कृतं किं जातं ते भोजनम. कान्या तर मला कह अधिक अन्य असं वाटतं. आणखीन नाही कोण करणार? नाही नाही एक हं. मिनिट. का अधिक नाही का? अन्या. नाही का अधिक अन्या. हा हा. स्त्रीलिंगी म्हणून. हा. का हा. अन्या करिष्यति. हा. आणखी कोण करणार? हा. इतर मीच कोण केले. इतर कोण करेल. मय्येव. हा. इतर ते मी आणखी म्हटलं बरं. इतर. हा ठीक आहे. इतर कोण करणार असं करणार पण चालतंय ना सर. भविष्य होय काळाचं की. होय. हा. मय्येव सर्वं कृतं. मीच सर्व केले. नाही याचा संधी सगळं विग्रह केले. करा आधी. मय्येव. मया हं. मया एव. मया अधिक एव. ते म्हणजे मय्येव. माझ्याकडून. ते मय्येव नाहीये. हा मय्यैव आहे ते. हा. मय्येव अच्छा. मध्ये डबल य लागतं. इथे हा. मय्यैव आहे. मय्यैव. हा मय्यैव. मय्येव. अच्छा. तर याचा मग संधी त्याचं काय विग्रह संधी? काय सांगा तुम्ही. मया एव. मया अधिक एव. हा. आ अधिक ए मय्यैव बरोबर म्हणजे आई. कसं? आ अधिक ए अधिक आई. ते मा अधिक गीतेमध्ये असं मय्येव म्हणा हो हो आदस्व आहे ना. तसं नाहीये हे. हो ते वेगळं. ते तसं नाहीये. मय्येव आहे आणि इथे हे मय्यैव आहे. ते ते य वेगळं हे आहे वेगळं. त्याच्यात. मय्यैव. तसं मी म्हटलं आता. तिथे हा. याचा उच्चार ते कसा करायचा? मय्यैव का? मया एव. मया मय्यैव. एव. मय्यैव. ऐका ऐका मय्यैव. हा. मीच सरळ मय्यैव. करते. हा. यवर जोर नाही मया द्यायचा. एव. मय्यैव. हा. तर इथे बरोबर. आता हा संधी विग्रह ठीक काय आहे. होईल सांगा. मया अधिक एव. बरोबर. आणि ते हम्म. मय्येव म्हणा आदस्व मध्ये काय होईल संधी विग्रह. मय्येव. मै मे असेल का? नाही माहिती सर. ते नाही सांगता येणार मला. मयी मयी मयी. मया. मयी. इथं मया होतंय ना सर. इथं मया अधिक एव. बघा. हा. मयेव. ते मयी होईल सप्तमीतलं मयी. हा. ते सप्तमीतलं कोण? मयी आहे. मयी एव मन हा आदस्व. म्हणजे तिथे कृष्ण काय हा सांगतो भगवान काय सांगतात की मयी हा. एव माझ्यावरच तुझं मी मन तर आधत्स्व म्हणजे हा पक्क कर असं. हा. एकाग्र एकाग्र कर. माझ्यावरच. हा. माझ- माझ्यावरच. माझ्यामध्येच तू हा. मन मयी एकाग्र कर म्हणून तिथं असे. सप्तमी आहे. हा मयी ही सप्तमी हा. आहे आणि इथे मया अधिक मया. एव मध्ये मयैव म्हणजे तृतीय. माझ्याकडून असं आहे किंवा माझ्याद्वारा. हा, माझ्याने असं. हा. त्यामुळे दोन माझ्याने. हा. मयैवचा अर्थ होतो माझ्याद्वाराच किंवा माझ्यानेच आणि मय्येव मध्ये माझ्यावरच माझ्यातच ओके सर. अर्थाचा एकदम ठीक आहे. टोटली वेगळा आहे अर्थ दोन. हम्म, हम्म, हम्म.
तर मग इथे काय होईल सर? मयैव सर्व मया कृतम. एव सर्व मया कृतम. मया माझ्याकडूनच मया एव सर्व माझ्याकडूनच कृतम. सर्व झालंय किंवा माझ्याद्वारेच सर्व हा झाले, सगळं सर्व केले गेले, माझ्यानेच सर्व झालंय असं. माझ्यानेच माझ्याने सर्व सर्व केल्या झाले. गेलं. किंवा आता तसं म्हणताना मीच आपण म्हणलं तर मराठीत चालेल म्हणतो का? ना, चालेल, पण मी तुम्हाला सांगतोय ना परत एकदा की शब्दशः शक्यतो म्हणता म्हणते. शब्दशः अनुवाद हम्म. करा. शब्दशः नाही. हा बरोबर आहे हा सर. हा शब्दशः लिहायचं. हा जरी ते आपल्याला पुढचं मराठीत वाक्य ऑड असेल सर. वाटत असलं तरी हम्म. शक्यतो शब्दशःच लिहायचं. ते जर कर्मणी हा प्रयोग पण असेल तर ते कर्मणी प्रयोगातच लिहायचं. हं? बरोबर आहे, पण ते मराठीत ऑड हम्म. वाटतं म्हणून वेगळं काहीतरी केलं जातं सर. नाही नाही, हा पण तसं नाही व्हायला. त्यांनी त्यांनी काय होईल की तुम्हाला मग परत ते म्हणजे हम्म. शब्दाचा अर्थ समजणार नाही नीट. असं पुढे मग कठीण बरोबर होईल. आहे. हम्म. हा हम्म. तर पुढे आता सर किम असं जातम ते भोजनमचं पूर्ण काय झालं आता? सांगते पाहिजे. किम जातम ते भोजनम. हा काय ते म्हणजे ते म्हणजे सर आता सहा तेच ना तुमचे. मला एक मिनिट, मी तरी असं केलं होतं सर की म्हणजे तुम्ही म्हणता तसं गोळाबेल झाले की काय माहित नाही. काय तुमचं जेवण झाले हम्म. असं केलं होतं, ते बरोबर आहे का नाही माहिती. मग तुमचे म्हणल्यावर षष्ठी होती ना सर. काय होईल सांगा. किम 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 भोजनम म्हणजे जातम. काय? हा हा आता ते हा ते म्हणजे काय? ते म्हणजे सर अनेक वचन ना सर, त्यांचे सहाच. ते म्हणजे तेच. तर ते म्हणजे तुझे षष्ठी. सहा चौथे ते ते म्हणजे ते म्हणजे त्यांचे. तुमचे केलं सर मम्मी, ते म्हणून तुमचे दिलं होतं ना. तुमचे नाही. नाही का? ते दोघांचं तुमचे आहे नाही. ना सर. नाही का? त्यांचे मला हा तो मला ते पण तेचा ऐक तेचा मूळ ना. शब्द हा सांगा आणि विभक्ती सांगा, मग क्लिअर तर होईल. तव ते षष्ठी एकवचन. बरोबर. सी तो आपण हे मागे पण काय ते आपण खूप वेळा आलेलं आहे आपलं. ते किंवा मे हे जे शब्द असतात, हा मम मे, हा 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 माझे किंवा मे या शब्दाचा अर्थ मम होतो. तसा ते या अच्छा. शब्दाचं अच्छा हा तव युग्मत तव मध्ये. ते तव तुझं. हा म्हणजे तर तुझं जेवण हा झाले हा. का? युष्मतचे सर ना. हा ते अच्छा म्हणजे अच्छा. तुझे. तव तव तुझे तव ते. तव. म्हणजे हा तो आमची युष्मतची सर ना. युष्मतची षष्ठी एकवचन. हा ओके ओके. हं. हे खूप मला वाटतं कमीत कमी 4-5 वेळा झाला हा प्रॉब्लेम झालेला आहे की हो झाले ते ते. ते मग सहा तवते आपण करतो, पण त्याचा अर्थ नीट ते काय लागत होतं सर नाही. माहिती का, ते तो सुद्धा ते मे डोक्यात बसलेलं मेच असतं ना, ते जास्त पटकन झालंय. तसंच तेच होतं. नाही झालेलं. हं. काय ते बद्दल चर्चा एवढी नाही झाली. मेची खूप झालीये, तेची नाही झाली नाही नाही एवढी कधी चर्चा. कमीत कमी 4-5 वेळा तव झाली ते. अश्विनी, खूप वेळा झालेली. ते पण झालं. हा झाले झालेली. झाले. हा तिथे तव म्हटलं तर मग लक्षात येईल. किम हा ते बऱ्याचदा जातम तव तव भोजनम. असतं ना. हम्म. हा पण हे त्यामुळे. दोघ आहेत म्हणून ते तुमचे झालं ना. तर इथं ते तुमचे बरोबर आहे ना, म्हणजे नाही 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 तुझेच षष्ठी. म्हणायचं. तुमचं नाहीच तुझं आहे. जेवण मग झालं का? आता मग तुझं आता जेवण. नाही आई एक आई वचन आई आहे. त्या मुलाशी बोलते. मामा इथं पिक्चर मध्येच नाहीये अजून. पण हा जेवणार हा. सर इनडायरेक्टली आहे ना, मामा दोघं मिळून जेवणार होते नाही ना. नाही तसं आणि नव्हे. ते पण ते तव एक इथे वचन आहे ना. इथे ते एक वचन आहे. संवादामध्ये तो नाहीये असं. हा. किम जातम तव भोजनम असं म्हणजे लक्षात घे. त्याच्या पुढच्या ऐवजी वाक्यात तव आहे. लिहिते जेवण तू. पुढच्या झालं. हा पुढच्या वाक्यात ते आहे बा, जेवण झालं ठीक आहे, तर थांबून पुढचं दे असं. पुढं वाचा पुढचं. मग इथे काय झालं सर मग भाषांतर? सर बालिकः अर्थ काय आहे अद्य याचा? हा हा किम तेच की जातम किम ते जातम ते भोजनम. हे भोजनचा बघा काय अर्थ झाला? ऐका, तर तुझं ह्याचा आधी अन्वय करूया आपण की हा किम तव भोजनम हम्म जातम, असं हे अन्वय. किम हा तव भोजनम जातम, काय हं, तुझं जेवण झालं किंवा झालं का? हं, किंवा तव हं, भोजनम जातम किम, तुझं जेवण झालं का? असं. हं. हा असं ते आई त्याला विचारते. हा तेच्या ऐवजी तव वापरलं की अर्थ क्लिअर होतो. आणि मग फक्त तव हम्म. भोजनम जातम किम किंवा किम तव हं, भोजनम जातम, असं. काय हं. तुझं जेवण झालं का? असं. काय डबल सर उलट झाले सर. काय तुझे जेवण झाले असं हा म्हटलं तरी की चालेल. किंवा तुझं जेवण झालं का? असं. हम्म. ठीक. तर एक हे विचारू. हा बोला. जातम हा कबुदाबी होतोय का? हो हो. आता वरती जाता होतं, संजाता हा,
ते पण सगळं जातः जातम, जाताः, संजाताः, संजातः, हे सगळे धातू साधित आहेत ना. आणि त्याच्या भोजनम हे भोजनम सकलिंगी भोजनम आहे म्हणून जातम झालं. सकलिंगी बरोबर. म्हणून त्याचं जातम झालं. हा हा. ठीक आहे, पुढचं वाचा. पुढचं वाचा. बालकः म्हणजे सकर्म अद्यतु आतृप्ति भोजनम जातम. तृप्ती भोजनम जातम. बालक हा, म्हणतोय सरळ आज वाक्य. तर हा अगदी तृप्ती देणारे भोजन झाले. हा झाले. अतृप्ती. हा, आज तर तृप्ती म्हणजे तृप्त होईपर्यंत, समाधान होळी होळी. होईपर्यंत हा. जेवण झाले. माता अस्तु तर्हि मुखम प्रक्षाल्य मातुलाय तांबूलम देही. असो तरी मुख प्रक्षाळण्यासाठी म्हणजे मामाला विडा दे. नाही नाही, थोडं गडबड केली तुम्ही, परत एकदा सांगा नाही. अस्तु म्हणजे असो तरीही तरीही म्हणजे तर मग, तर मग मुख प्रक्षाल्य तोंड धुवून असेल. तोंड धुवून झाल्यावर मामाला विडा दे. झाल्यावरच म्हणायची गरज नाही, प्रक्षाल्य म्हणजे तोंड धुवून. तोंड धुवून. हा, प्रक्षाल्य म्हणजे हे झालं तोंड धुवून. लेबंत झालं का? बरोबर, लेबंतच. हा, लेबंत. हा, नाही मातुलाय. हा, मातुलाय म्हणजे काय? म्हणजे मामाला चतुर्थी मामासाठी किंवा तांबूलम. मामाला. हा, मामासाठी विडा दे. ठीक आहे. हे कोणीतरी रे म्यूट करा हा, बाकीचे आवाज येतात बरेच. टीव्ही सुरू आहे कोणाच तरी. इकडे मुखम आहे बरं का, मुख प्रक्षाल्य नाहीये, मुखम प्रक्षाल्य असं आहे ना. मुखम. हा, मुखम म्हटलं. मुखम आहे. मुखम प्रक्षाल्य. मुख. झालं आता. उत्तर आली. झालं का? झालंच. इथं अनुवाद तुम्हाला पाठवलेला आहे मला वाटतं. मी छोटा धडा आहे तसा एकदम, असं काही नाहीये. सर एक शंका विचारू? हा, विचारा. ते जे मुखम प्रक्षाल्य होतं, तर तिथे जसं आपण कृत्वा हा होतं म्हणजे करून, म्हणजे एक क्रिया करून दुसरी क्रिया, तसं इथे त्याला प्र हा उपसर्ग लागल्यामुळे ते प्रक्षाल्य झालंय का? नाही तर खरं क्षल का शाल असं काहीतरी धातू आहे ना तो. शालयित्वा असं पण झालं असतं. मुखम शालयित्वा असं म्हणू शकतो, किंवा मुखम प्रक्षाल्य असं म्हणू शकतो. म्हणजे त्या प्र मुळे तो ल्य झालं. कारण तुम्हाला माहिती आहे ना की जिथं जिथं जेव्हा उपसर्ग लागतो धातूला, तेव्हा त्याला त्वा प्रत्यय न लागता ल्यप प्रत्यय लागतो. ल्यप. हा, ओके, आलं, राहील लक्षात आता. हा, धन्यवाद. ठीक आहे. तर आता आपला हा 10वा पाठ आहे ना. 10वा पाठ संपलाय आता. आता आपण मला 10वा झाला. आता 2 पाठ राहिलेत आपले. आज आहे बुधवार, गुरुवार, तर साधारण पुढच्या आठवड्यापर्यंत आपलं म्हणजे मंगळवार बुधवारकडे आपलं मला वाटतं 12 पाठ होतील. 12च पाठ आहेत ना याला परीक्षेला. हा, तर मग आपण एक काम करूया, पुढच्या रविवारी, शनिवार किंवा रविवारी आपण या पाठाची सराव परीक्षा घेऊया. अजून एक म्हणजे 8-10 दिवस आहेत आपल्याला, म्हणजे मग कसं तुमचं एक सराव पूर्ण होऊन जाईल. आधीच्या याचा तुम्ही दिलेलेच होते परीक्षा. ह्या पाठाची का या पुस्तकाची तिसऱ्या भागाची. भाग 3ची आपण साधारण पुढच्या रविवारी परीक्षा देऊया. अगदी कोणाला त्या विशिष्ट दिवशी अडचण असेल तर 1-2 दिवस पुढे मागे तुम्ही तुमच्या
सोयीनुसार द्या. आपण हा सगळ्यांना पेपर रविवारी सकाळी प्रसारित करू. हं. हा. आणि मग तुम्ही म्हणजे सर परीक्षा 22 हा 22 तारीख 22 तारीख 22 साधारण. तारीख हा होय. हा आणि आणि वेळ जास्त तेवढीच असेल ना वेळ 9:30 हो ते हो 12? हो हो. हो आणि साधारण एक हा 2 दिवस, साधारण मी 23, 24, 25 तारखेपर्यंत सगळ्यांची उत्तरं अपेक्षित राहील. हा जास्तीत जास्त असं. बर हा म्हणजे मग आपल्याला हो म्हणजे तुमचे मग दोन्ही प्रवेशचे दोन्ही प्रश्नपत्रिका आहेत, प्रथम आणि द्वितीय, याचं निदान एक हं, एक सराव तुमचा होईल एकेका प्रश्नांचा. हं. मग याच्यानंतर आपण म्हणजे परत परीक्षा द्यायची आहे प्रवेशच तुम्हाला विद्याभवनची हो हो सप्टेंबरमध्ये. हो तेव्हा मग हो पुन्हा मग सराव परीक्षा देऊ आपण. त्याची प्रॅक्टिस करा हो तुम्ही. पण मध्ये मग आपण हो प्रवेशच्या दोन्ही पेपर्सकडे मग आपण बघणार नाही आहोत 2 महिने, म्हणजे जुलै ऑगस्ट. हा साधारण सप्टेंबरचे पहिले 2 आठवडे परत तुम्ही प्रवेशचा अभ्यास सुरू करायचा परीक्षेसाठी. हा असं आपण करूया. चालेल सर. हा? सर या परीक्षेचं सराव परीक्षेचं तुम्ही ग्रुपवर टाकाल का? कारण जे आले नाहीत त्यांना मग कळेल रविवारी पुढच्या आहेत. हो चालेल ना. साधारण म्हणजे बहुतेकाला माहितीच आहे तसं. पण आणि उद्या परवा आपलं त्याच्यावरती परत एकदा हे होईलच तसं रिपिटेशन. हम्म. हा होय. आणि आधीचे जुने क्वेश्चन पेपर पाठवा ना जरा 2 तरी. नाही नाही, एवढं काही तुम्ही सिरियसली घेऊ नका. एक प्रश्नपत्रिका देऊ, ती सराव परीक्षा होईल. नंतर ऍक्च्युअल परीक्षेच्या आधी तुम्हाला ती अजून 3-4 प्रश्नपत्रिका देऊ ना आपण. हं? सध्या एवढं काही टेन्शन घेऊ तर नका साधारण तुम्ही. परीक्षा कधी असणार आहे सप्टेंबर मध्ये? 13-14 ना? साधारण ते शनिवारी रविवारी असते. 13-14 म्हणला तर तुम्ही. हा बहुतेक रविवारी असेल. तुम्ही तुमचं तर 13-14 सप्टेंबर म्हणला तर. नाही, ऐका ना, नेहमी ती शनिवार रविवार असते. पण 4 हो पेपर्सची ज्यांचे 2च पेपर असतात त्यांना फक्त ते दुसऱ्या दिवशी असते असं. ओके ओके. हं? म्हणजे 14 असेल आणि ही मला हा हो शनिवार. हा हो 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 आलं लक्षात. हा तर शनिवार की कुठला रविवार मला माहिती नाही. पण बहुतेक ही 14 रविवारी, येतं. तुमची रविवारी असेल. हो. आणि आता हा 22 तारखेचा सराव आपल्या मध्ये केला तसा ना मे महिन्यात मे आपल्या साध्या महिन्यात फुल स्केप वरती. हा बरोबर, तो साध्या पेपरवरती हा करायचा. आणि दुसरं हा मी आणि आता PDF तुम्हाला पाठ. दुसरं मी हेही करणार आहे की प्रत्येकाला नव्हे, व्हॉट्सअपवरती हा प्रवेश परीक्षेचा आवेदन पत्र पाठवणार आहे, सॉफ्ट कॉपी. त्याची तुम्ही हा ते फॉर्म प्रिंटआउट भरायचं. घेऊन तो फॉर्म भरून हम्म. ते तुम्ही मला पाठवायचं. हं? हो हं. आणि त्याच्याबरोबर फी पण पाठवायची आहे ना? त्याच्याबरोबर फी पण पाठवायची. होय, ते मी पाठवतो नंतर एकदा त्याची हा सूचना पाठवा. देतो. हं? कोणीतरी आणि सर टीव्ही बंद पीसीपीची करावी. पोस्टेज पण सांगा सर. सर सर एक सेकंद 22 तेवढे द्यायला लागते सगळ्यांना. काय काय झालं? काय म्हणता शुभांगी ताई? हा 22 ला मी प्रवासात असणार आहे, तर 27-28 ला पेपर लिहिला तर चालेल का? ठीक आहे ना, एक 25 पर्यंत दिला तर बरं शक्यतो. बर. हो चालेल, ठीक आहे. थांबूया आपण, तशी वेळ पण संपतच आहे. सर म्हणजे आपण आता परिचयाला सुरू करतोय का अभ्यास? साधारण 25 तारखेनंतर करूया आपण. हे 2 पाठ अजून हे झाल्यानंतर. व्हायचंय ना 11 हा आणि पण 5 म्हणजे तेच 2 लेसन पाठ व्हायचे. 2 पाठ व्हायचे आहेत ना. सुभाषित आणि लोकोक्ती व्हायचे ना. हा ते झाल्यावर हा मग आपण सराव द्यायचा आणि लगेचच परिचयाला सुरुवात करायची असं. परिचयाला सुरुवात करायचा विचार करूया आपण. हो 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 चालेल, ठीक आहे. जय जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु. जय गुरु. जय गुरु.